नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सध्या एक अपडेट आलं होतं, तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर त्याच्या आपल्या मागे एक सोलार पण आहे। रस्त्यावरती आपण जात होतो, हा सोलार पाहिलाय आणि याला जाळी आहे। आपण याला हात न लावता डायरेक्टली जेवढं एक्सप्लेन करता येईल, जेवढी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि याच्या शेजारीच एक विहीर आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे पहिले एक अपडेट मी तुम्हाला म्हटलं की ते अपडेट काय आहे। तर शेतकरी बांधवांनो, जे की जॉईंट सर्वे आणि वेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आहे या संदर्भात थोडंसं एक नवीन अपडेट आहे। तर ते अपडेट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आणि सोलार कृषी पंप संदर्भात जर तुम्हाला काय प्रश्न असतील ते आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, कमेंटमध्ये लिंक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये बी त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे। तिथे ऑलरेडी 500-600 शेतकरी आहेत जे की तुम्हाला तिथे मदत करतील। जरी काही अपडेट यायला उशीर झाला तर तुम्ही शेतकऱ्यांना तिथे विचारू शकता। तर ते अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी बांधवांनो, जे की म्हणजे गेल्या 8 दिवसापासून जे की शेतकरी बांधव आहेत त्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन गायब होत आहे। कुणाला वेंडर सिलेक्शन पूर्वी जॉईंट सर्वेचं ऑप्शन येते। पहिल्यांदा काय व्हायचं की जॉईंट सर्वे झाल्यानंतर वेंडरचं ऑप्शन येत होतं, पण आता तसं नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिला जॉईंट सर्वे करायचा आहे, हे कंपल्सरी आहे। आणि राहिला विषय वेंडर सिलेक्शनचा, तर ते जॉईंट सर्वे झाल्यानंतर वेंडर भेटणार आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे वेंडर कधी येणार या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातच दडलेलं आहे। तर काल एक अपडेट आला आहे की त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही जॉईंट सर्वे करत नाही तोपर्यंत कुणालाही वेंडरचं ऑप्शन म्हणजे येणार नाही आणि कंपनी येणार नाही, असं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। म्हणजे तुम्ही जेवढे शेतकरी राहिले त्यांनी जॉईंट सर्वे करून घ्या। ज्या शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे झाला नाही त्यांनी लाईनमॅनला फोन करा, जॉईंट सर्वे करून घ्या आणि तुमचं वेंडरचं ऑप्शन तर सगळ्यालाच येणार आहे। पण त्याआधी सगळ्याचे जॉईंट सर्वे झाल्यानंतरच तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येणार आहे। आणि जोपर्यंत सगळ्याचे वेंडर सिलेक्शन जॉईंट सर्वे होत नाहीत तोपर्यंत कुणालाही वेंडर येणार नाही, असं एक अपडेट महत्त्वाचं आलेलं आहे। तर हे एक अपडेट होतं। तर आता आपल्या पाठीमागे एक पंप आहे, तर ते पंप कुठल्या कंपनीचा आहे ते तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो। तर या शेतकरी बांधवांनी काय केले, जाळी करून घेतली जेणेकरून जे की जनावरांपासून त्यांना सोलारला अडचण होणार नाही। तर हा पंप ओसवाल कंपनीचा आहे आणि ओसवाल कंपनीचा पंप आहे आणि हा 5 HP पंप आहे। तुम्ही पाहू शकता, एक पूर्ण सेट आहे। तर याचं प्लेटा वगैरे मी तुम्हाला समोर पण दाखवतो, पण जे की इन्स्टॉलेशनची जे त्यांनी केलेलं आहे खूप चांगलं आहे। आणि संपूर्ण जे सोलार आहे या सोलारला जाळी मारलेली आपल्याला एका साईडकडून दिसेल की जे सोलार आहे तुम्ही पाहू शकता की पूर्ण सोलार तुम्हाला दिसून जाईल। तर अशा प्रकारे सोलार आहे, ठीक आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सोलार आहे पूर्ण। आणि त्याचबरोबर जे की हे जाळीमधून तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे। तर फिटिंग वगैरे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानं, ठीक आहे। तर ही फिटिंग कशी आहे काय, आणि जे की ओसवाल कंपनीचं सोलार आहे। आपण पाठीमागं म्हटलं होतं ओसवाल कंपनीचं सोलारचं एक व्हिडिओ बनवायचं, पण हा सोलार नाही आहे, तो पण ओसवालचाच आहे, पण तो आपल्या गावी आहे, हे रस्त्यामध्ये आहे आणि खूप चांगलं आहे, सिस्टमॅटिक यांनी बनवलेलं आहे। पुढं समोर गेट आहे आणि याच्या शेजारी एक तुम्हाला विहीर पाहायला भेटते, कडं वगैरे आहे आणि असं सुंदर असं नियोजन या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं जेवढं होईल तेवढं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। तर पाहू शकता हे ओसवाल कंपनीचं कंट्रोलर आहे आणि जे की 5 HP जो हा सोलार पंप आहे तो तुम्हाला पाहायला भेटतोय, ठीक आहे। ह्याचे जे पोल आहे तुम्ही पोल पाहू शकता, पोलची जाडी पण, आणि जे की खड्डा आहे, खड्ड्यात सुद्धा मटेरियल खूप मोठं हे करून टाकलेलं आहे की जेणेकरून वाऱ्या ह्याच्यामुळे या सोलारचं कुठलंही नुकसान होऊ नये, ठीक आहे। तर फिटिंग वगैरे तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। ह्याचे जे पंपाला जे की सपोर्ट आहेत ते 4 सपोर्ट आहेत आणि या 4 सपोर्टमध्ये जे की सोलार आहे ते बसवण्यात आलेलं आहे। पाहू शकता तुम्ही चारी बाजूनं सपोर्ट दिलेला आहे। आणि त्याचबरोबर विषय राहिला फिटिंगचा, तर तुम्ही पाहू शकता फिटिंग वगैरे अतिशय जबरदस्त केलेली आहे आणि जागच्या जागेवर कुठं लूज वगैरे कनेक्शन नाही आहे। आणि जे की याला लूपिंग वगैरे केलेली आहे, तुम्ही पाहू शकता की हे लूपिंग वगैरे आहे की जे बेगडमध्ये म्हणजे
पॅक की दिसणार नाही असं वायर आहे, ठीक आहे, जे की मेन वायर तुम्हाला पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर जे की अर्थिंग वगैरे आहे तुम्हाला अर्थिंगसुद्धा इथे पाहायला भेटेल, ठीक आहे, अर्थिंग आहे. आणि जो की तडित वाहक म्हणायला हरकत नाही, म्हणजे की विजेपासून संरक्षणासाठी जो छोटासा पोल असतो तो तुम्हाला इथं पाहायला भेटेल, ठीक आहे. अशा प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे, खूप जबरदस्त आहे. जाळी आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे असं जाळीमध्ये यांनी पूर्ण सोलार आहे ते बसवलेलं आहे. आणि अतिशय सुंदर नियोजन, शेजारी विहीर आणि हे पाहू शकता तुम्ही, हे पूर्ण सोलारला जाळी आहे आणि त्याचबरोबर शेजारी विहीर आहे. असं जबरदस्त नियोजन या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे, जे की जिथल्या तिथं या शेतकरी बांधवांनी असं नियोजन केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो हे जे आहे ते पूर्ण तुम्हाला पाहायला भेटतं आहे, ठीक आहे. विहीर पण तुडुंब भरलेली आहे आणि हे सोलार ओसवाल कंपनीचं सोलार आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही असं सुंदर नियोजन या शेतकरी बांधवाचं पाहू शकता. तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज संध्याकाळी आपण जे आहे ते चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवासोबत. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण डेली तिथे चर्चा करत असतो. आपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉलवर, व्हॉईसवरती आणि इतर एजंटसुद्धा आहेत जे की तुम्हाला मदत करू शकतात, ठीक आहे. ओसवाल कंपनीचं वेंडर आहेत, जुन्ना कंपनीचे वेंडर आहेत, म्हणजे एजंट लोक आहेत जे की तुम्हाला माहिती देण्यासाठी मदत करू शकतात, ठीक आहे. तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.